नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक वैभव गाडगेचं सर्वांचं या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर पंढरपूरमध्ये नव्यानं परत सगळ्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत। त्यामध्ये अगदी आपण 5वी पासून 12वी पर्यंत विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था केलेली आहे। मग या ठिकाणी आमच्याकडे इतरांपेक्षा विशेष काय आहे आणि तुम्ही जो हा व्हिडिओ बघताय आणि त्याच्यातून तुम्हाला काय साध्य होणार आहे की इतर ठिकाणी तुम्ही तुलनात्मक अभ्यास केला तर असं लक्षात येतंय की विद्यार्थी फी भरायला तयार आहे। भरपूर त्यांच्याकडे म्हणजे अपॉर्च्युनिटी आहेत, संधी आहेत की जाण्यासाठी क्लासेस ढिगाने उपलब्ध लक्षात घ्या। परंतु विद्यार्थ्यांना खरंच त्याचा फायदा होतोय का? विद्यार्थी अष्टपैलू घडतोय का? त्याला आयुष्यामध्ये योग्य दिशा मिळते का? त्याला मार्क मिळतायत का? ही विचार करण्याची गोष्ट आहे। याच धर्तीवरती आम्ही पंढरपूरमध्ये युनिव्हर्सल सायन्स अकॅडमी अर्थातच युनिव्हर्सल क्लासेस आणि त्या माध्यमातून आपण मिनी गुरुकुल म्हणजे विद्यार्थ्यांची जेवणाची, राहण्याची, त्यांची अभ्यासाची, त्यांची कॉम्प्युटरची असेल किंवा इतर सर्व तयारी या ठिकाणी एकाच छताखाली करून घेतोय। आमच्याकडे 5वी पासून 12वी पर्यंत विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था आहे। सर्व म्हणजे विशेष म्हणजे आपल्याकडे म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या शाळेमध्ये किंवा त्याच्या कक्षेमध्ये विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष किंवा विद्यार्थ्यांची परिपूर्ण अशी काळजी आणि विशेष म्हणजे तुमचं जे जीवन आहे ते काहीतरी दररोज तुम्ही 4 घास खाताय, अन्न खाताय म्हणून चालतं आणि अभ्यास करायला एनर्जी किंवा ताकद किंवा बुद्धी ही कशावर असते तर तुमचा आहार कसा असेल। तर जेवणाची मी मोठीपणाने सांगत नाही तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबर सोय या ठिकाणी केली आहे। मग बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं सर तुम्ही ही म्हणजे संकल्पना कशी आली, तुम्ही का क्लास चालू केला? तर माझा वैयक्तिक अनुभव या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, नंतर आपण विद्यार्थ्यांकडे त्यांचे अनुभव आपण या ठिकाणी विचारणार आहे। तर मला माझ्या परिस्थितीमुळे मला शिकता आलं नाही किंवा क्लासला पैसे नसल्यामुळे मला क्लासमध्ये बसू दिलं नाही किंवा फी न भरल्यामुळे तर साहजिकच आहे, लक्षात घ्या त्यावेळेस मला बसता आलं नाही किंवा बसू दिलं नाही। म्हणून विद्यार्थ्यांसाठी आज आपण योग्य मार्गदर्शन त्यांच्यासाठी अशी माझ्यासारखी त्यांना म्हणजे इन्सर्ट होऊ नये किंवा तसा अपमान होऊ नये किंवा तसे त्यांना त्यांच्यावरती कमी पैशामध्ये किंवा त्यांना भविष्यामध्ये त्यांचं शिक्षण थांबू नये हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हा आपण क्लासेस किंवा या अकॅडमीचं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। तर आज या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत आपण डायरेक्ट चर्चा करणार। माझ्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत, काही विद्यार्थी आहेत, त्यांचे मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहे। जे आहे ते रिअल फॅक्ट विद्यार्थी सांगतील। प्रत्यक्षाने काही विद्यार्थी माझ्याकडे ऑनलाईनला होते, काही ऑफलाईनला होते, काही विद्यार्थ्यांशी ओळख झाली, काही संपर्कातून मित्रमैत्रिणींच्या कॉन्टॅक्ट मधून या ठिकाणी आहेत। तर आपल्याकडे थोडीच या ठिकाणी आज विद्यार्थ्यांसोबत आपण संवाद साधणार आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहे। तर मी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना काही अनुभव विचारतोय। तर बघूया आपण विद्यार्थ्यांना माझ्यासोबत आज काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सर माझं नाव मी भंडीशे गावामधून इथं पंढरपूरला 12वीला CET देण्यासाठी इथं क्लासेस लावले आणि मी अगोदर MIT मध्ये होते। MIT फी 1,82,500 होती। तिथे मी ऍडमिशन घेतलं होतं, पण तिथं हायली एज्युकेशन म्हणजे खूपच डीपमध्ये जात नव्हते आणि बेसिक सुद्धा घेत नव्हते। मग त्यामुळे कोण आले कोण नाही ते पण त्यांना माहित नव्हतं। म्हणून मग मला नेहा म्हणजे माझी मैत्रीण नेहा सुरवसे तिने मला या क्लासबद्दल म्हणजे सांगितलं असा हा क्लास आहे, परत इथं जेवणाची मेसची ते सोय आहे, निवासी आहे। मग मी इथे आले, मग मी बघितलं इथे सगळं छान आहे। सर पण खूप छान लक्ष देतात, खूप छान शिकवतात। अडचणी असल्या तर ते पण म्हणजे सॉल्व्ह करण्यास आम्हाला मदत करतात। माझं नाव नेहा सुरवसे, मी 10वीत ऑनलाईन क्लासची सरांची विद्यार्थिनी आहे। मी आता 10वी मधून 11वी मध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी इथे क्लास जॉईन केलेला आहे। खूप चांगल्या प्रकारे शिकवतात आणि सरांचं वैयक्तिक लक्ष असते। विद्यार्थ्यांना काही समजतं नाही समजत ते सर प्रत्यक्षात विचारतात, असं मागं लागतात सर समजले का असं बाहेरच्या क्लासमध्ये कुठेच असं विचारत नाही, असं घरच्यासारखं त्यांचं रिलेशन असतंय। माझं नाव दीपाली दिनकर गवळी, मी प्रॉपर हिवडे मोहोळा तालुक्यातून आहे। मी अगोदर मोहोळमध्ये DAG स्कूल या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये होते आणि मला म्हणजे तिथं पण होतं, पण मला मॅथ्स विषय खूप हार्ड जायचं। मला तिथं म्हणजे जास्त असं कळत नव्हतं। तिकडे सरांकडे आल्यापासून या अकॅडमीत प्रवेश घेतला त्यामुळे मला मॅथ्स आता भरपूर असं सोपं जाते आणि समजतं, पण सगळं समजतं सरांचं। सर खूप छान शिकवतात आणि सगळा स्टाफ पण खूप छान आहे। प्रत्येक शिक्षक असं विचारतात, डाऊट विचारतात, म्हणजे असं वैयक्तिक लक्ष असतं, त्यामुळे
अभिलाषा संजीवनवर. आम्ही शेवटीचे राहणारे आहोत. आम्ही इथे पहिला ऑफलाईन नव्हतो, आता ऑनलाईनला आलो आहे. सर इथं वैयक्तिक चांगल्या प्रकारे लक्ष देतात आणि इथे सगळ्यांना समजून सांगतात. ऑनलाईन पण समजत होतं आणि ऑफलाईन पण खूप भारी समजतं. माझं नाव प्रदेशा काउंटर माई. मी तुळशी गावातून एका छोट्याशा गावातून आलेली आहे व मी पहिल्यांदा इथे ऑफलाईनला आले. 10वीला मी तुळशीला होते व 11वी इथे सायन्स अकॅडमी युनिव्हर्सल या शाखात शिकण्यासाठी आले व इथे छान प्रकारे शिकवलं जातं आणि इथे मेसची राहण्याची सोयी व अतिशय उत्तम प्रकारे आहे व इथे सर्व शिक्षकांनी समजलेलं स्टाफनी समजलं. माझं नाव सौरभ विजय कुमार बोडके. मी इथं शेटपळ पटरस्ती खर्डी इथला रहिवासी आहे. मी आता पंढरपुरी गाडगे सर युनिव्हर्सल सायन्स अकॅडमी पंढरपूर प्राध्यापक वैभव गाडगे सर यांच्याकडे ट्युशनला आहे. मी आता 12वीला त्यांच्याकडे आलोय, पण त्यांची खूप चांगली फॅसिलिटी आहे. कॅमेरे आहेत त्यांच्याकडे, फिल्टरचं पाणी सर्व विद्यार्थ्यांना मिळतं प्यायला, कारण स्वच्छतेची भरपूर काळजी घेतली जाते आणि स्वतः सर सर्व लक्ष देऊन सगळी कामे व्यवस्थित करतात. मी आधी लातूरला होतो, पण तिकडचं जरा जमलं नाही म्हणून इकडं आलो सरांकडं. तिथं खूप अडचण झाली मला. तिथं राहण्या खाण्याची पण सोय नीट होत नव्हती. तिथलं पेमेंट पण जास्त होतं. तिकडल्या निम्म्या पैशातच इकडं 2 वर्ष आपली पार पडतायत गाडगे सरांकडे, ती पण चांगल्या पद्धतीने पडतायत. हे असं समजल्यावर माझा मित्र राजू तम्मा भोसले आणि मी इथं आता 12वीला सरांपाशी ट्युशनला आहे. सर स्वतः आमची सर्व काळजी घेतात. दररोज 40 MCQ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचे 10 MCQ, सीईटीची तयारी होते, ती पण स्वतः विद्यार्थी काढून सरांना दाखवत असतो. आणि नाही दाखवले तर सर त्याच्याकडून काय तुला झाले, काय अडचणी आहेत का ते पण विचारतात. स्वतः नोट्स काढायला होतात आणि सगळं झाल्यावर सरांकडूनही नोट्स मिळतात, MCQ मिळतात. दररोज रविवारी टेस्ट असते आणि दररोज लेक्चर झाल्यावर एखादा जर नवीन पॉईंट झालेला असला, एखादं डेरिव्हेशन असलं तर आमचे सर रॅपिड टेस्ट पण दररोज घेतात. त्यामुळे सरांचे युनिव्हर्सल सायन्स अकॅडमी हे मला तर खूप म्हणजे मनापासून आवडलेलं आहे. सर म्हणजे असं काय असं शिक्षकांमध्ये असं बिहेवियर दुसऱ्या शिक्षकांनी करतच नाही. सगळं काय असेल ते मित्रासारखं असतं. त्यामुळं रात्री नाईट स्टडी पण आता सरांनी चालू केलेला आहे. 9 ते 11 वाजेपर्यंत रहिवासी मुले असतील किंवा इथं आसपासचे मुली हॉस्टेलला राहिलेले असतील, कोण सभागृहात राहिलेले असतील, त्यांच्या सर्वांचं नाईट स्टडी सरांनी चालू केलेला आहे. दररोज संध्याकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत सर स्वतः बसून सर्वांचा नाईट स्टडी घेतात. आणि सकाळी जे रहिवासी मुलं आहेत, निवासी सरांकडे जे आहेत, ते सकाळी सर स्वतः 5 ते 5:30च्या दरम्यान सर स्वतः येऊन सर्व योगासने किंवा जे काही प्राणायाम व्यायाम जे आहेत मुलांच्या शरीराला चांगले पडणारे ते सर स्वतः येऊन आमच्यासोबत सरही करतात आणि आम्हालाही करायला होतात. त्यामुळे आमची तब्येत चांगली आहे. त्यामुळे सरांकडे येऊन खूप सारखं काय शिक्षण म्हणजे निकट शिक्षणच असं नसतं, त्याविषयी बाकीचं पण काहीतरी देता आलं पाहिजे. हे सरांनी खूप छान केलेलं आहे. सरांकडे कॉम्प्युटर सेंटर पण सुद्धा आहे. सरांकडे जो विद्यार्थी येईल त्याला बाहेर जावं लागत नाही, सगळं सरांकडेच उपलब्ध आहे. मेसची सोय सरांकडे आहे. जे सर स्वतः जेवतायत तेच आम्हाला पण जेवण आहे. जे सर दर रविवारी सर्व मुलांसोबत बसून दररोज जेवण करतात आणि सकाळी नाश्ता देखील असतो सरांचा. त्यामुळे जेवण हे राहण्याची आणि खाण्याची सोय सरांकडे आहे. कॉम्प्युटर सेंटर पण सरांकडे आहे. त्याबरोबर ट्युशन सर्व स्टाफ 1 नंबर आहे. नमस्कार, मी सानिका खरे, इयत्ता 12वीची विद्यार्थिनी. 10वीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर माझ्यासाठी मोठा प्रश्न होता की मी कुठल्या फॅकल्टीमध्ये ऍडमिशन घेऊ. माझा निर्णय होता आर्ट मधून. माझ्या ताईने मला सांगितलं MPSC साठी जास्त इम्पॉर्टंट असेल तर ते आर्ट असेल, त्याच्यासाठी मी आर्ट फॅकल्टीची निवड केलेली होती. पण माझा 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर बोर्ड बघून सरांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला सायन्स फॅकल्टीची निवड करण्यासाठी सांगितलं. तर सरांमुळे आज मी सायन्स फॅकल्टीमध्ये आहे आणि इथून पुढचे जे मार्ग आहेत ते मला सरांमुळे मिळालेले आहेत. का तर मी सायन्सला ऍडमिशन घेतलं म्हणून. आर्ट मधून मला जास्त संधी मिळाली नसती ह्याची कल्पना मला सायन्सला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर समजली. त्याच्यामुळे मी सरांना खरंच मनापासून थँक्यू बोलते की तुम्ही सांगितलेला निर्णय माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर असेल. थँक्यू. गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं जे प्रॅक्टिस असते पहिल्यांदा मी करतो. जे एक्झाम्पल असतात ते सोडवतो. प्रत्येक एक्झाम्पलचे जे मेन पॉइंट असतात ते समजून घेतो. समजून घेऊन ते
एक्सरसाइज म्हणजे ते कुठं वापरायचे ते पहिल्यांदा विचार करतो आणि त्यानुसार ते मी एक्सरसाइज सोडवतो. अशा एक्झाम्पलची प्रॅक्टिस बी होते आणि एक्झाम्पल समजतात पण. इथलं जेवण आणि घरचं जेवण मध्ये काय फरकच नाही वाटत मला, कारण तुम्ही जे खाता तेच आम्ही खातो, ते बघतोय आम्ही. म्हणून मला तर नाही वाटत की जेवणामध्ये असं काय आमच्यासोबत हे होते. मला आता कम्प्युटर इंजिनिअरिंग करायची, त्यासाठी मी आता सीईटीचं टार्गेट ठरवलेलं आहे. त्यासाठी मला परफेक्ट मॅथ्स पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करतोय. तुझी तयारी होईल असं वाटतंय ना तुला? होय. ओके, होईल ना होईल, पण सर करून घेतो तेवढं. नमस्कार, मी प्रणाली हिरमर. मी प्रॉपर सातारा जिल्ह्यातली आहे आणि 10वी नंतर शिक्षणासाठी एका छोट्याशा गावातली मी म्हणजे राहणारे आहे. तिथे कॉलेजेस, मोठमोठे कॉलेजेस अशी व्यवस्था नाही, त्यामुळे मी इकडे पंढरपूरला आले. मी KBP कॉलेजमध्ये होते 11वीला, तेव्हा मला घाडगे सर भेटले होते. त्यांनी मला क्लासबद्दल सांगितलं की असं असं आपला क्लास आहे, एकदा येऊन बघा वगैरे. मग तेव्हा आम्ही म्हणजे मी आणि माझी बहीण आलो होतो, तर मला बरा वाटला. आणि मी जॉईन पण केला. 12वीला आता आहे मी आणि मी जॉईन केलाय. तर खूप छान पद्धतीने सर शिकवतात. इथलं सगळं टीचिंग, इथलं म्हणजे इथली व्यवस्था वगैरे सगळं भारी आहे. आणि शिकवण्याच्या बाबतीत म्हणलं तर सगळेच शिक्षक खूप मस्त शिकवतात. काही डाऊट असेल तर लगेच विचारला जातो, लगेच क्लिअर करतात. असं बाकीच्या क्लासमध्ये कसं मोठमोठ्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ जास्त अशामुळे त्यांचे डाऊट पण क्लिअर होत नाहीत. तसं नाही आहे इथे. इथे सगळ्यांचे डाऊट क्लिअर होतात आणि सर्व शिक्षक खूप मनापासून शिकवतात. प्रत्येक म्हणजे एक ना एक पॉईंट घेतात. असं काही नाही की हा पॉईंट सोपा आहे, तुम्हाला समजून जाईल, तुमचं तुम्ही करा, तसं नाही. सगळे पॉईंट क्लिअर करून घेतात. त्यामुळं आणि म्हणजे इथे CETच्या दृष्टीने म्हणजे तयारी करण्यासाठी MCQ प्रत्येक पॉईंटवर, आज जो पॉईंट शिकवलाय त्याच्यावरती MCQ काढणे, दररोज चेक करून घेणे, एक्सरसाइज, नोट्स, हे सर्व खूप छान पद्धतीने. आणि जिथे चुकेल तिथे सर सांगतात लगेच की हे असं नाही, असं आहे. त्यामुळे खूप छान पद्धतीने आम्हाला पण शिकता येते आणि सर पण खूप भारी शिकवतात. नमस्कार, मी तनुजा सुरेश पवार, इयत्ता 11वी. मला सायन्सच्या साईडने जायचं नव्हतं, आर्टने जायचं होतं खरं तर. पण मी आधी वेक्टर क्लासमध्ये होते. वेक्टर क्लासमध्ये असताना तिथं फक्त सगळीजण सर्व मुलं मुली 90+ होते आणि मी तेच मागे होते. मग मला काहीच समजलं नाही. तिथे खूप हार्ड लेवलने शिकवायला लागले त्यांनी. मग मला आमच्या कॉलेजच्या सरांनी म्हणजे एल्मर सरांनी इन्फॉर्मेशन दिलं घाडगे सरांबद्दल. घाडगे सर खूप छान शिकवतात असं सांगितलं. मग मी म्हटलं ठीक आहे, जाते मी घाडगे सरांकडे. मग आले घाडगे सरांकडे. घाडगे सरांनी पहिल्या लेक्चरला शिकवलं, ते खूप छान शिकवलं. मग मला तिथून पुढं पटायला लागलं ते सरांचं शिकवायचं ते. मग मी म्हटलं मी आता इथेच क्लास करणार आणि 11वी 12वी इथेच करणार. माझं नाव प्रेरणा भारत बोंबेडकर. मी प्रॉपर इथलीच आहे. घाडगे सरांकडे ट्युशन लावल्यापासून माझा अभ्यासात बरीच सुधारणा झाली आहे आणि सरांची शिकवण्याची स्टाईल एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे मला इथलं भारी वाटतं. जे विद्यार्थी इच्छुक आहेत की बाबा बऱ्याच वेळेला आता मी असं स्पष्ट बोलूया, लातूर असेल, राजस्थान असेल, पुणे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या अकॅडमी आहेत किंवा मोठ्या संस्था आहेत. परंतु तुम्ही सुपर 30 चित्रपट बघितला असेल. आता मी जास्त माझ्यात मर्यादित विद्यार्थी आहेत आणि त्या मर्यादित विद्यार्थ्यांकडून चांगली तयारी होती. तोच हेतू की जेणेकरून विद्यार्थ्याकडून 100% ताकदीनं पोचलं पाहिजे आपण, त्यांना खरंच त्याचा आउटपुट मिळलं पाहिजे. विद्यार्थी हे स्वतःच्या पायावरती उभं राहिले पाहिजे. असं नाही की बाबा विद्यार्थी आज 11वी 12वी सायन्स केले, कुठतरी नोकरीला लागलाय, जॉब केलाय, हे माझं टार्गेट नाही. की विद्यार्थी आयुष्यामध्ये यशस्वी झाला पाहिजे. विद्यार्थी हा परीक्षेमध्ये यशस्वी होतच असतो आणि त्याला आम्ही करू 100%, पण तो आयुष्यामध्ये यशस्वी झाला पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याकडे उद्योग करण्याचं स्किल आहे, पण त्याला आम्ही उद्योगाकडे नेऊ ना. आणि एखाद्या विद्यार्थी सायन्समध्ये चांगले, त्याला सायन्समध्ये मार्क मिळत आहेत, फिजिक्समध्ये चांगलं जमतंय, केमिस्ट्री जमतंय, बी ग्रुप वर केलाय, त्याला तिकडचं आम्ही मार्गदर्शन करूया. एखाद्या विद्यार्थ्याला मॅथ्स चांगलं जमतंय, फिजिक्स चांगलं जमतंय, केमिस्ट्री चांगलं जमतंय,
कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं तर त्या दृष्टीने मार्गदर्शन करू. एखाद्या विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे तशा दृष्टीने मार्गदर्शन करू. एखाद्या विद्यार्थी तज्ञ होऊ शकतो कॉम्प्युटरमध्ये, त्याला कॉम्प्युटरची सुविधा आहे आपल्याकडे. एखाद्या विद्यार्थ्यांना कला प्रकारामध्ये आवड आहे तर आमच्याकडे तशी पण सुविधा आहे, कारण मी स्वतः 4 वस्तू केलीत. म्हणजे त्याला कलाकार व्हायचे तसं सुद्धा आपण त्यांना तयारी करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतोय. विद्यार्थी परिपूर्ण झाले पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजेत, स्वावलंबी झाले पाहिजेत, हा महत्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थी अष्टपैलू घडावा हाच हेतू ठेवून ही युनिव्हर्सल सायन्स अकॅडमी मुळात पालकांच्या सहभागामुळे सुरू झालेलं आहे. मी कारणीभूत आहे, फक्त एक माध्यम म्हणून मी या ठिकाणी आहे. तर खरं तरी पालकांनी सुरुवात केलेली आहे. मी फक्त बाबा असं आहे देखरेख करणं किंवा विद्यार्थ्यांसोबत संवाद त्यांना शिकवण्याचं काम आम्ही सगळे स्टाफ करत आहोत. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आहे असंही विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. मी सांगून तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्यापेक्षा जे व्हिडिओ बघतायत ते स्वतः तुम्ही या, माझ्यासोबत संवाद साधा, आमच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधा, टीचिंग बघा, शिकवण्याच्या पद्धती बघा, आणि ती तुम्ही कधी पण रॅन्डमली आमच्या जेवणाची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी माझ्यासोबत जेवण करू शकता. जेवण कसं चेक करा, आहार चांगला तर बुद्धी चांगली तर मार्क चांगले मिळतील, तर तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वीपणा तुम्हाला त्या ठिकाणी जाण्यासारखं यशस्वी वाटेल. तर ही भूमिका आहे आमची. तर सगळ्या गोष्टी म्हणजे असं काही नाही की आमच्याकडे फक्त एकच गोष्ट आहे, अगदी सगळे क्लास, अगदी स्पर्धा परीक्षा असेल, NDA असेल, JEE असू द्या, नीट असू द्या, कॉम्प्युटरचे सगळे कोर्स असू द्या, अगदी जावा, ॲडव्हान्स C++ असेल, MS Excel असेल, अगदी बाकीचे MSIT सारखे कोर्स असतील, तर सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी किंवा लातूर सारख्या ठिकाणी किंवा राज्य सारख्या ठिकाणी जे मिळतं ते मी एकाच ठिकाणी सगळं देतोय, जेवणात सकट. फक्त एवढंच आहे की मिनी गुरुकुल म्हणतो आपण त्याला, म्हणजे आपल्याकडे जास्त जागेचा थोडासा प्रॉब्लेम असल्याने मर्यादित विद्यार्थी संख्या घेतोय. तर या वर्षी चांगलं नियोजन झालेलं आहे आपल्याकडे. त्यामुळे विद्यार्थी जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी या, पालकांसोबत चर्चा करा, प्रत्यक्ष भेटा, आणि तुमचा अनुभव तुम्हाला येईल. इथे भेटल्यानंतर, चर्चा केल्यानंतर, माझ्या बोलण्यावरून किंवा विद्यार्थ्याच्या ऐकून तुम्ही विद्यार्थ्यांचं मनोगत ऐकलेलं आहे, त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ पाहताय, तुम्हाला लक्षात आलं असेल की विद्यार्थ्यांचा संवाद कसा आहे, ते काय बोलतायत, याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की बाबा खरंच आपल्यामध्ये जर बदल करत असेल तर तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता. तुम्हाला जिथं करिअर करायचे, जिकडे जायचे, त्या गोष्टीचं, त्या मार्गाचं संपूर्ण माहिती आमच्याकडे या ठिकाणी एकाच ठिकाणी दिली जाईल. तर तुम्ही माझ्यासोबत जोडून आहात, आमच्या युट्यूब चॅनल सोबत जोडून आहात, त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत तर करतच आहे. प्रत्येक व्हिडिओ आपण टाकत असतो त्यावेळेस तुम्हाला नवीन अपडेट पण टाकतोय. तर आज या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितला, आणि तुमच्या जे काही कमेंट असतील, तुम्हाला आम्हाला काय सजेशन द्यायचे असतील, तुमच्या काय अडचणी असतील, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील, तुम्हाला काय नंबर हवा असेल किंवा तुम्हाला इतर काय माहिती हवी असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा फोन वगैरे करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणी तुम्ही वेळ दिला, सगळेजण या ठिकाणी विद्यार्थी पण आले, आमचे यशाचे राजमार्गाचे संचालक बंगाळे सर या ठिकाणी सर्व विद्यार्थी उपस्थित, सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.